आपल्याकडे आपण सर्रासपणे काही कलम आपण बोलतो आणि ती आवश्यक सुद्धा आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम आपण बोलतो आणि तो आत्मा आहे आपल्या याचा संविधानाचा. आता ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य जेव्हा आम्ही कन्व्हिनियंटली घेतो त्यावेळेला मात्र मोठं आश्चर्य वाटतं आणि फार विचारवंत लोक बोलतात तेव्हा मनाला थोड्याशा वेदना होतात. हे मी माझ्या मनातलं सांगतोय. मला आठवतंय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कंगना रनौत जेव्हा बोलत होती तेव्हा कोणी काहीच बोललं नाही. तेव्हा असं सांगण्यात आलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ही कलाकार आहे, घटनेचा अधिकार आहे. आणि मग दुसरा एखादा जर कलाकार बोलला मिरच्या लागतात. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे? आणि गुंडगिरी करायची. सत्तेमध्ये बसले आहात, सत्ता तुमच्या हातामध्ये आहे, कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करा, कोणी असो. 4 गुंड पाठवून 10 गुंड पाठवून तोडफोड करायची आणि परत एकदा सांगायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हा कसला डुप्लिकेटपणा. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या सुस्पष्ट आहे. ती करण्याची आवश्यकताच नाही कुणी. आणि ती आम्हा सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मला काय त्यातलं जास्त कळतंय, तुम्हाला काय त्यातलं कळत नाही असा माझा अजिबात दावा नाही किंवा माझा आविर्भाव सुद्धा तसा नाही. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इथे आमचे मित्र आणि माजी मंत्री अनिल परब मूलभूत तत्वांबद्दल बोलत होते. हेच महत्वाचं आहे. समानता या घटनेचा गाभा, धर्मनिरपेक्षता, समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जो गाभा आहे त्याचा. आता समानतेची त्यांनी अनेक उदाहरणं दिली जी याची आहेत, मी त्याच्यावर जाणार नाही. परंतु घटनापीठावर बसलेली व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीने वागतात त्यावेळेला काय म्हणायचं आम्ही? आणि हे आम्ही म्हणत नाही, आरोप नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये एक अशी घटना घडलेली आहे. एक अशी घटना म्हणजे एक अशा व्यक्तीने या पीठासन अधिकाराचा आणि ह्या आमच्या संविधानिक जी आमची जागा आहे तिचा घोर अपमान केलेला आहे. आणि हे मी म्हणत नाही, देशाच्या आमच्या सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे. मी त्या प्रसंगात जात नाही कारण ते परत ते चालू होईल. मगाशी झालं होतं, अजून होईल कदाचित. म्हणजे मला त्याच्यामध्ये रस नाही. परंतु ही जी काही स्थानं जी आपल्या लोकशाहीने ज्या घटनेने तुम्हाला आणि आम्हाला तयार करून दिले ती कुठल्या पक्षाची नाहीत. ती निवडून येतात. परंतु ते त्या याच्यावर बसल्याच्या नंतर, त्या घटनात्मक जागेवर बसल्याच्या नंतर ते कुठल्याही पक्षाचे नसतात. दुर्दैवाने म्हणजे गव्हर्नर सारखं पद भूषवणाऱ्या त्यांनी काय काय प्रकारने प्रताप दाखवले. म्हणजे मला त्या दिवशी तर खरं तर मनात इतकं वाईट वाटलं, रडू यायचं थांबलं होतं. रडू येणं म्हणजे हार नव्हे, इमोशन्स. ज्या स्थानावर आमचे गव्हर्नर बसतात त्या स्थानावर काही मंडळी असे बाजूला उभे राहून फोटो काढतात. तिथे मुलांचे बर्थडे साजरे होतात. छान केळसवाण. आणि ज्या पद्धतीने त्यांचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी या प्रक्रियेचं सगळं संविधानिक प्रक्रियेचा बट्ट्याबोळ केला, त्याच्यावर ताशेरे देशाच्या सुप्रीम कोर्टाने पाडले. आम्ही म्हणतच होतो, आमच्या अंगावर यायचे, या तुम्ही अंगावर, काहीच हरकत नाही, तोही तुम्हाला अधिकार दिलेला आहे. परंतु संविधानाची शिंग आहेत आमच्याकडं, शिंगावर घेऊ. अजिबात कुणाला त्या बाबतीमध्ये कोणाची पर्वा करण्याचं काही कारण नाही.